सरकारला एक कळकळीची विनंती आहे, जसं लाडाची बहीण योजना चालू केली तसं लाडाचं दाजी पण योजना चालू करा, तेवढंच आम्हाला मदत होईल. तुम्ही ज्या सोबत कबूतर घेऊन फिरताय ना, कबूतर माझं दगड नाही. आम्ही पण मार्केट गाजवलंय, नाहीतर जळणाऱ्यांच्या बैठकीत आमची चर्चा झालीच नसती. हा जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालो की दुआ. कृतने, माझं शरीर असं वेडवाकडं वाढलंय का? जाडा दिसतो का मी? नाही रे, मग माझा चेहरा खराब आहे का दुसरं काय अजून फॉल्ट आहे माझ्यात? नाही रे, असं का म्हणतोय? नाही, माझं मेंदू असा गुडघ्यात आहे का दुसरा कुठं आहे असं तुला वाटतंय का काय? नाही रे बाबा, नाही, असं का म्हणतोय? सगळे असं का म्हणतात मला की तू तुझ्या बहिणीवर गेलायस? आपला स्वभाव असा ठेवायचा ना, ज्याने आपला विश्वासघात केलाय ना, तो आपल्याला बोलण्यासाठी तारसला नाही पाहिजे, डायरेक्ट लढला पाहिजे. तू भेटायच्या आधी माझं आयुष्य खरंच ब्लॅक अँड व्हाईट होतं, पण तू आल्यापासनं अर्ध्यात सोडण्यासाठी नव्हतं उतरलो मैदानात. हा खेळ शेवटपर्यंत खेळणार आणि शेवटी जिंकून पण दाखवणार. आयुष्यात तू कधी गावच्या मंदिरात गेला नाही आणि तुझं स्वप्न काय, तुला केदारनाथला जायचंय. आणि तुमचं कसं झालंय, मनी नाही भाव, देव मला पाव. आधाराची गरज तुला आहे, मला नाही. कारण मी आधीपासूनच स्वतःच्या जेवावर मार्केट गाजवतोय. साऱ्या दुनियाला खबर आहे मी, कुणाच्या बापाला घाबरत नाही. याची वाटणी समोर मागून पाय वाढता काय. जे आम्हाला नडल्यात ना त्यांचा बंदोबस्त आम्ही बरोबर केलाय. भाऊकी तुमचा नंबर जवळच आलाय. आधी होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही. अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी.